स्वामी समर्थ। लोकेशन पाठवणार आहे। छान वाटतं या रोडला गाडी गाडी कशी अशा पद्धती चालवायची आणि मस्तपैकी बोलत बोलत रेकॉर्डिंग करता आलं पाहिजे। असं एवढी स्पीड तरी पाहिजे गाडीला। समोरचा डोंगर बघा काय दिसतोय। हा समोरचा डोंगर बघा एक नंबर। बघा भारी किधर किधर जाने का किधर किधर घूमने का बाइक तो रुकने का चलने का ना। चलो क्या हुआ ये रास्ता है का? काय कोणता रस्ता दाखवतात काय कळत नाही। हिरवं हिरवं गार आहे हिरवं हिरवं गार। तेवढाच रस्ता वळणाचा बनवायचा तेवढ्याच म्हणजे एवढा मोठा पूल केलाय। काय आपल्याकडे काय करतात का कळत नाही रस्त्याचं। शेळी टाकली प्रत्येक शेळी मुलाला लोक पण काय कुठं काय मिळतं तिकडे जातात। त्या जेवणी तर भेटली काय 20 मिनिटाचं काय बोलत 20 मिनिटाचं पुढे कोणा बोला येऊ पण नाही भेटली। कुठे गेले कुठे बोलतो ना कॉल लावा मग अशी ते हरवलेले आता आपण हरवलो की काय? फोन लाव ना फोन लावू शकतो कुणी आता मला एकदम मात्र। अरे काय कोण कुठे फिरत कोणी उभे राहत नाही कुठे कोण मला वाटतं तू जाय ते सगळी गाडी उभी होती ना। सगळी गाडी उभी आहे आपण ज्याला कॉल केला आहे तो आता कुणाशी बोलत आहे। आपण प्रतीक्षा किंवा नंतर कॉल करू शकता। आपने जिस व्यक्ति को कॉल किया है वो अन्य कॉल पर व्यस्त है। आशा करें पाठीमागे तो बघून टर्न मारा बघून टर्न मारा गाडी बघून टर्न मारा। पुढून पण बघा तिकडे गाडी। काय कोणता भगावली
कोण भगवली? पळतवली किधर पळतवली? रस्ता चुकला मी आणि परत मागे चाललो. तिथं थांबायचं तिथं ना थांबला आणि पुढे निघून आलो आम्ही. तर आता परत मागे चाललो. आम्ही स्वामींच्या मठात आलोय, पण खूप आज गर्दी आहे. गाडी काढताही येत नाही. बघा पहा आज गर्दी किती आहे स्वामींच्या मठात. आज रविवार आहे, सगळेच बाहेर पडले फिरायला. जाऊ देत ना, आपण इथे लावूया. कुठे पण लावायचं लावा ना. तुम्ही तिकडे गेले, जाऊ देत आपण इकडे लावूया ना. त्याच्यात काय, इकडे लावला का तिकडे लावला का एकच. चल उतर. अरे उतर ना बाबा, कशाला करते. थैसून वैसून काही एकच ते लांब नाही. उतर. शाबाश. पळसदरीच्या स्वामींच्या मठाच्या इकडचं वातावरण बघा किती मस्त आहे. आणि मागे हा एवढा मोठा डोंगर आणि त्या डोंगराच्या पायथ्याशी स्वामींचं मंदिर. श्री क्षेत्र पळसदरी पुण्यनगरी श्री अक्कलकोट श्री स्वामी समर्थ मठ. जय श्री स्वामी समर्थ. आता आपण स्वामींच्या मठात आलो पळसदरीला. या स्वामींचा मठ खूप सुंदर आहे. ये छान आहे. स्वामींचं दर्शन झालं. तिकडे जाणार नाही. छान आहे. आता आपण आलो पळसदरीला स्वामींच्या मठात. समोर आहे स्वामींचं मंदिर. मध्ये आलेले छान असं दर्शन झालेलं आहे स्वामींचं. हा झालं आलं. ज्यांनी हे मठ बांधलं ते मठाधिपती श्री दादा
पवित्र समाधी आहे ही. स्वामींचं दर्शन झालं. आता आम्ही मठातनं निघालो आहोत धबधब्यावर जायला. आता हे नेमके धबधब्यावर जातात तर जेवायला जातात काय माहित नाही. आणि असं छोटासा रस्ता असल्यामुळे ट्रॅफिक होतं. येता जाताना जरा त्रास होतोय कारण पब्लिकही चालते आणि गाड्याही दोन्ही बाजूने येत आहेत. त्याच्यामुळे फारच मध्ये मध्ये पाय लावायला लागते खाली. अशा प्रकारे रस्त्यावर आलोय आम्ही आणि आता सगळे बायकर्स भेटलेत. आता आम्ही चाललो धबधब्या जवळ. अरे कुठे चालला तुषार? लेफ्ट लेफ्ट करत आम्ही आता लेफ्टला झालो जेवणासाठी. आमच्या गाड्या इथेच लागणार आहेत. तिथे आमचं जेवणाचं आहे प्रोग्राम. गाड्या इथे लावायच्या आहेत. एका मागोमाग एक लावलं तरी काय टेन्शन नाही कारण आपल्याच गाड्या आहेत सगळ्या. जाऊ दे ना गाडी पुढे. काय काढायची कोणाची? अच्छा ह्यांच्याकडे जेवणाचं सगळं अरेंजमेंट केलेली आहे आणि वरती चेंजिंग रूम पण दिलेला आहे आपल्याला. आले एन्जॉय करून सर्व असे जेवतात बरोबर. कारण की जेवणाची चवच तशी आहे त्याच्यामुळे सर्वजण असे एन्जॉय करून जेवतात. चला काय ठरवायचं केलंय ना ऑन दी स्पॉट ठरवू. हितेश आहे आणि आहे तुषार आहे आणि दीपक आणि गितेश. दीपक आणि सुमित. सुमित तुम्ही
बॅच मध्ये 2 तेल आणि 2 हेड गेलेले बाकी वस्तू काय गेलेले काय राईट फॉल काय ना हेड आणि पडशील हेड आणि त्यांना बदलत राहणार मध्ये मध्ये ठीक आहे बॅट एक्सचेंज करतो ते काय होतं पहिल्या खेळी चालायचा त्याच्यामध्ये 5 चालतो त्याच्यामध्ये परत हेड पाहिजे त्यामध्ये परत 5 चालतो 5 चालल्यानंतर परत टेल येईल त्याच्या मागे परत 5 चालले की परत एक फर्स्ट हेड त्यामध्ये आपला काउंटिंग बोल किती होता 15 होते पहिले हेड झाले हेडच्या मध्ये समजा 15 ते 3 जण मध्ये घेऊ परत मध्ये घेडले काय परत 3 जण मध्ये तेल येईल काय परत 3-4 जण असतील आणि शेवटला तेल पुढे कॉन्टॅक्ट नाही अरे वा कोकण रेल्वे बघा कोकण रेल्वे कर्जत रेल्वे ट्रेन बघा ट्रेन बघा ट्रेन बघा हो ट्रेन बघा क्या बात है क्या मस्त आणि रेल्वे गेली आणि समोर वॉटरफॉल आहे त्या बाजूला आपण आता तिकडे जाणार आहोत बघूया कसा आहे तो आणि तुम्हालाही दाखवतो मी कसा आहे वॉटरफॉल तर आमची काही मंडळी पुढे निघून गेलेली आहेत आम्हीच फक्त मागे राहिलो हे घाल ते घाल बूट घाल रेनकोट घाल कारण पाऊस सतत पडतोय डोंगरावरती ऊन दिसतंय पण पावसाचा ढगही दिसत आहेत अशी कंडिशन आहे आणि हा आजूबाजूचा परिसर असा हा परिसर आहे आजूबाजूचा असा हा जंगलात चाललोय आम्ही शॉर्टकट आमचे विनोद सर आहेत आणि मनीष सर आहेत आणि आमचे आदित्य आहे आणि असा हा रस्ता आहे बनवलेला वॉटरफॉलकडे जायचा खूप सुंदर रोड आहे बाजूला व्हाळ आहे छोटंसं व्हाळ आहे बाजूला जे वाहत आहे पाण्याचा आवाज येतोय आणि तो तुम्हालाही येत असेल आवाज हा बघा छोटासा व्हाळ आहे शाबाश खूप छोटासा व्हाळ आहे दिसतोय का हा बघ इथे मस्त वाहत आहे पाणी छान वाटतंय आवाज आहे का आवाज पाण्याचा एक नंबर आवाज आहे एक नंबर हे बघा हा असा जंगलचा एरिया आहे जो वॉटरफॉलकडे जातो वॉटरफॉल खतरनाक आहे एकदम पळसदरी पळसदरी हा पळसदरी अरे बाबा पाण्यातनं पण जायचं माझंच काम आहे शूज भिजणार परत ह्यांना पण याच टायमाला यायचं होतं आरामशीर यायचं होतं तर आणि आता आम्ही पाण्यातनं चाललो आहोत
आणि लगेच अंधार पडणार आहे. आता जाऊया का रिटर्न? हा असा जंगलातला रोड आहे जो आम्ही चालतोय वॉटरफॉलसाठी आणि शॉर्टकट मारत चाललो आहोत. खूपच जबरदस्त रोड आहे आणि बाजूला मस्तपैकी अशी नदी वाहते. बघा छोटीशी व्हाळ म्हणतात ना ते वाहते. खूप मस्त एकदम एन्जॉय करण्यासारखं ठिकाण आहे. आणि असा व्हाळातला चाललेला रस्ता डोंगरातनं असा हा व्हाळ जो वाहतो आहे. मस्त वाटतंय जायला. एक मिनिट. वाव हा छान वाटते. एक नंबर. असं जंगलात तर जायला मजा येते. वॉटरफॉल आणि पाण्याचं ठिकाण वाव मस्त आहे. हाडी झुडपात ना जायचंय आपल्याला. एकदम आवाज कमी झाला पटकन. पाण्याचा आवाज होता तो एकदम कमी झाला पटकन. मला कसा कमी ऐकायला आला. कुठं राहिले ते? आणि वर पावसाचं वातावरण झालेलं आहे. बापरे केवढं खाली जायला लागते. हो 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 काय असं जंगल सदृश्य रोड त्याच्यात ना आपण चाललो आहोत. जंगलात कुठे चाललो तेच कळत नाही. पण कुठे बसलोय हे बघा पाणी. किती सुंदर वॉटरफॉल आहे बघा. छोटासा पण खूप छान आहे आणि वरच्या बाजूला पूर्ण जंगल आहे. आता आम्ही इथे रस्त्यात जाता जाता ही अवस्था दिसली. काय लोक इथे मजा करायला येतात आणि घाणही करून जातात. काय त्यांना महत्व काय नाही. बिअरच्या बाटल्या आणि सगळं पडलेलं आहे. प्रकृती खराब करतात. प्रकृती काय म्हणतात प्रकृती. हे बघा पण निघायला सांगा. ओहो क्या वॉटरफॉल है. क्या बात है क्या बात है. आलेलो आहे मी. राजगोळ खायला. उडव पाणी उडव. तिला सांभाळ पाय घसरेल. हो मोरे साहेब जास्त पुढे बुळबुळीत आहे ते सगळं. दगड आहे तो बुळबुळीत आहे ते. आणि विश्वनाथ येत आहेत. विश्वनाथ भाऊ येत आहेत तिकडनं हळूहळू.
जंगलाचं एरिया आहे पूर्ण, आजूबाजूला पूर्ण जंगल आहे आणि हा असा वॉटरफॉलचा हा रोड. आरामात आरामात सावकाश द्या 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 मोरे साहेब द्या मोरे साहेब द्या सावकाश सावकाश. हो काय मजा करताय. तुम्हाला बिल भरायला लागेल आजारी पडल्यावर यांच्या मस्तीमध्ये. काय नाही, तिला सवय आहे पाण्याची. काय वरती बसल्या याच्या वाटण्यात दिसत आहे. काय केसांची अवस्था झाली बघा पावसामुळे. त्याला झूम करा कसं खायचं का हे गेलं तर व्हायचं ना उद्या तरी अंगात पाणी जायचं बरोबर काय. आणि ही अशी परिस्थिती आहे धबधब्याची. पब्लिक भरपूर आहे इकडे. हे तुला बोलवते मेन वॉटरफॉल तिकडे आहे. अरे कसं जायचं थोडं वॉटरफॉलचं काढू वॉटरफॉल मेन तर तिकडे आहे, तो बघा. तो आठवलतोय उगाच पळापळ झाली तर खाली यायला लागेल. पोलीस आणि कोण हाकलणार. पोलीस हा नाही मी नाही जातोय. आणि हे पाणी इथे खाली जातं.